नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली शाळा जिके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज सुरू केली आहे। त्या 30 संभाव्य प्रश्नसंचांपैकी मित्रांनो आजचा हा आपला 25व्या नंबरचा संभाव्य प्रश्नसंच आहे। मित्रांनो, आपली शाळा जिकेचे टेलिग्राम चॅनल देखील आहे, ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावर आपल्या या क्लासची फ्री PDF अपलोड करत असतो। मित्रांनो, आजचा प्रश्नसंच फार महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे एक पण प्रश्न यामधला मिस करू नका। बघूया आपला महत्त्वाचा 25व्या नंबरचा प्रश्नसंच। प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला म्हटले जाते? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे। आपले इतिहास विषयावर गव्हर्नर जनरल या घटकावर महत्त्वपूर्ण 5 प्रश्न होणार आहे। त्यानंतरचे सर्व GK GS वर आपले 5-5 महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे। हे टोटल आपले 30 प्रश्न असणार आहे। यामध्ये लक्षात ठेवा, लॉर्ड रिपनने 1882 मध्ये कधी मित्रांनो तारीख विचारली जाते, 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला। कोणी संमत केला मित्रांनो? स्थानिक स्वराज्य संस्थांचा लॉर्ड रिपन याने कायदा हा संमत केला। यामुळे भारतातील ग्रामीण व शहरी भागात स्थानिक प्रशासकीय संस्थांची पायाभरणी झाली, म्हणून त्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे देखील म्हणतो। मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटले जाते? लॉर्ड रिपन याला म्हटले जाते। तर मित्रांनो, याने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कधी केला? तर 1882 मध्ये कायदा केला। ठीक आहे, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, लॉर्ड रिपन। स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे मित्रांनो? लॉर्ड रिपन। कायदा कधी केला? 1882 मध्ये केला। ठीक आहे मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला। आपली शाळा जिकेला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आताच करून घ्या। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, 1829 मध्ये सतीबंदीचा ऐतिहासिक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नाने संमत केला? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे। यामध्ये लक्षात ठेवा, लॉर्ड विलियम बेंटिंकने कधी 1829 मध्ये रेग्युलेशन 17 अन्वये सती प्रथा बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाची घोषित केला होता। मित्रांनो, यासाठी आपल्या भारतीय समाज सुधारकांनी खूप प्रयत्न केला होता। त्यांचे नाम होते राजा राममोहन रॉय। हे नाव खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नाने मित्रांनो लॉर्ड विलियम बेंटिंकने कायदा केला होता। सतीप्रथा बंदीचा कधी केला? 1829 मध्ये केला होता। ठीक आहे, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, लॉर्ड विलियम बेंटिंक याने कधी 1829 मध्ये सती प्रथा बंदी कायदा केला होता। कोणाच्या प्रयत्नाने केला होता? तर राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नाने हा कायदा झालेला होता। ठीक आहे मित्रांनो, या क्लासची फ्री PDF हवी असेल तुम्हाला तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील याची लिंक तुम्हाला मिळून जाईल। प्रश्न क्रमांक तिसरा आहे, भारतातील संस्थाने खालसा करण्यासाठी दत्तक विधान नामंजूर हे धोरण खालीलपैकी कोणी राबविले होते? मित्रांनो, दत्तक वारसा नामंजूरवर खूप वेळा प्रश्न आलेले आहे, त्यामुळे हा प्रश्न नोट करून ठेवा। लॉर्ड डलहौसीने साम्राज्य विस्तार करण्यासाठी व्यापगत सिद्धांत, मित्रांनो व्यापगत सिद्धांत म्हणजेच दत्तक वारसा विधान नामंजूर करून सातारा, झाशी, नागपूर यांसारखी अनेक संस्थाने ब्रिटिश साम्राज्याने खालसा केली, म्हणजेच ब्रिटिश साम्राज्यामध्ये जोडली। ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, लॉर्ड डलहौसी याने दत्तक विधान नामंजूर केले होते। ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक चौथा आहे, ब्रिटिश काळामध्ये कायमधारा ही महसूल पद्धत 18व्या शतकाच्या शेवटी कोणी सुरू केली? ठीक आहे, ब्रिटिश काळामध्ये कायमधारा ही महसूल पद्धत कोणी सुरू केली असा प्रश्न आहे मित्रांनो हा। ह्यामध्ये लक्षात ठेवा, लॉर्ड कॉर्नवालिसने 1793 मध्ये बंगाल, बिहार आणि ओडिशा प्रांतात कायमधारा पद्धत लागू केली। कुठे पद्धत लागू केली सुरुवातीला मित्रांनो? बंगाल, बिहार आणि ओडिशा प्रांतात। कधी? 1793 मध्ये। कोणी? लॉर्ड कॉर्नवालिस याने। ठीक आहे, यात जमिनीत महसूल गोळा करण्याचे वंश परंपरागत अधिकार जमीनदारांना देण्यात आले होते। ठीक आहे, ह्यामध्ये मित्रांनो जमीनदारांना अधिकार दिलेले गेले होते जमिनीचे। ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, लॉर्ड कॉर्नवालिस याने कायमधारा पद्धत लागू केली। कधी लागू केली मित्रांनो असा प्रश्न आला तर 1793 मध्ये लागू केली। कोठे लागू केली? बंगाल, बिहार आणि ओडिशा प्रांतात लागू केली। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे,
भारतात ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी तैनाती फौज ही पद्धत कोणी अंमलात आणली? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. भारतात देशी राजांना ब्रिटिश नियंत्रणाखाली आणण्यासाठी तैनाती फौज पद्धत सुरू केली. हैदराबादच्या निजामाने सर्वात आधी या पद्धतीचा स्वीकार केला होता. मित्रांनो, प्रश्न असा पण येऊ शकते की तैनाती फौज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार कोणी केला होता? तर हैदराबादच्या निजामाने याचा सर्वप्रथम स्वीकार केला होता. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, लॉर्ड वेलस्ली याने मित्रांनो तैनाती फौज पद्धतीचे अंमलात आणली होती, सुरुवात केली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे. तर मित्रांनो, आता आपले राज्यशास्त्र या विषयावर प्रश्न सुरू झालेले आहे. राज्यशास्त्रामधील IMP टॉपिक आहे सर्वोच्च न्यायालय. यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहे, रिपीटेड झालेले आहे. यामधला एक पण प्रश्न मिस करू नका. हा पूर्णच्या पूर्ण क्लास मित्रांनो IMP टॉपिक असणार आहे तुमच्यासाठी, त्यामुळे सर्वच्या सर्व क्लास लक्ष देऊन पहा. यामध्ये लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मधील कलम किती 124 सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची तरतूद करते. मित्रांनो, लक्षात ठेवा, भाग राज्यघटनेतील भाग 5 नुसार कलम किती 124 काय म्हणते की सर्वोच्च न्यायालय स्थापन असणार. ठीक आहे, सोबतच मित्रांनो संसद कायद्याद्वारे न्यायाधीशांची संख्या ठरवू शकते. तर न्यायाधीशांची संख्या कोण ठरवू शकते? तर संसद ही कायद्याद्वारे न्यायाधीशांची संख्या ठरवू शकते. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, कलम 124 भाग 5 कलम 124 नुसार. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. प्रश्न आवडत असेल ना मित्रांनो तर लाईक करत चला. तुमचे जेवढे काही मित्र आहेत त्यांना देखील हा क्लास शेअर करा. ही आपली फ्री सिरीज आहे, यामध्ये एक पण रुपये तुमच्याकडून घेतला जात नाही, त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते असा हा प्रश्न आहे. आताच बघितलं की राज्यघटनेतील कलम 124(2) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत केली जाते. मित्रांनो, कलम 124 मधील 2 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपतीद्वारे केली जाते. यासाठी मित्रांनो कॉलेजियम पद्धतीचा सल्ला घेतला जातो. ठीक आहे, 124(2) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कोणत्या पद्धतीने? कॉलेजियम पद्धतीने हे नियुक्ती केली जाते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात कॉलेजियम पद्धतीनुसार. प्रश्न क्रमांक 8 आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती वर्षे निर्धारित करण्यात आले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे जे वय आहे ते 65 वर्षे आहे. सर्वोच्च न्यायालयाचं मित्रांनो लक्षात ठेवा, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचा पॉईंट लक्षात ठेवत चला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय म्हटले तर 65 वर्ष, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय म्हटलं तर 62 वर्ष. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालय 65, उच्च न्यायालय 62. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय असते 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 9 आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्काचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय, मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मूलभूत हक्काचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत प्राधिलेख काढू शकते असा हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, कलम 32 अन्वये नागरिकांना संवैधानिक उपाययोजनेचा अधिकार मिळतो. संवैधानिक उपाययोजनेचा अधिकार कलम 32 नुसार. तर मित्रांनो कलम 32लाच डॉक्टर B.R. आंबेडकर यांनीच काय म्हटलं होतं? घटनेचा आत्मा असे म्हटलेले होते कलम 32ला. ठीक आहे, पुढं बघा की मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालय बंदी, प्रात्यक्षिकरण, परमादेश यासारखे 5 प्राधिलेख जारी करू शकते. मित्रांनो टोटल 5 प्राधिलेख जारी करू शकते मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्याचं. ठीक आहे, तर मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपले मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे आणि कोणत्या भागामध्ये दिलेले आहे. तर ठीक आहे, याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला आत्ताच सांगा. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, कलम 32, ज्याला B.R. आंबेडकरनं काय म्हटलेलं आहे मित्रांनो? बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेले आहे? घटनेचा आत्मा असे म्हटलेले आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक 10वा आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील विवादांचे निराकरण करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या अधिकारात येते? ठीक आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधील वादांचे निवारण करणे कोणत्या अधिकारात येते सर्वोच्च न्यायालयाच्या, असा हा प्रश्न आहे. ह्यामध्ये लक्षात ठेवा, कलम 131 नुसार केंद्र आणि राज्य किंवा दोन राज्यांमधील वाद थेट सर्वोच्च न्यायालयातच दाखल केला जातात. मित्रांनो, केंद्र आणि राज्य किंवा दोन राज्यांमधील जर वाद असेल तर मित्रांनो हे थेट कुठे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले जातात. हा सर्वोच्च न्यायालयाचा मूळ किंवा प्रारंभिक अधिकार आहे. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ई. कोणता अधिकार आहे? प्रारंभिक अधिकार क्षेत्र. ठीक आहे, प्रारंभिक अधिकार क्षेत्र अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11वा आहे. तर मित्रांनो, आपला विषय आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. तुमच्या कमेंटा येत असतात. मागच्या देखील क्लासमध्ये मी प्रसार माध्यमे आणि इतिहास यावर प्रश्न घेतलेले होते. रिव्हिजन म्हणून तुमच्या या क्लासमध्ये देखील ते प्रश्न टाकलेले आहे. थोडेसे प्रश्न चेंज केलेले आहे जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचा सराव होईल आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची देखील तुम्हाला थोडीफार कल्पना येईल. तर लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 11वा आहे. भारतामध्ये सुरू झालेले सर्वात पहिले वृत्तपत्र कोणते होते? द बेंगॉल गॅझेट. कधीचे होते? 1780 मध्ये. कोणी सुरू केले? तर प्रश्नामध्येच प्रश्न बनते मित्रांनो, बंगाल गॅझेट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. परंतु प्रश्नामध्ये जर प्रश्न पाहिला तर भारतातील सर्वात पहिले वृत्तपत्र कोणते होते? बेंगॉल गॅझेट. ठीक आहे, द बेंगॉल गॅझेट. भारतामधील सर्वात पहिले वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट कधी सुरू झाले? तर 1780 मध्ये सुरू झाले. ठीक आहे, यामध्ये सविस्तर बघूया मित्रांनो. भारतातील पहिले वृत्तपत्र 29 जानेवारी 1780 रोजी कलकत्ता येथे जेम्स ऑगस्ट हिकी या आयरिश व्यक्तीने, मित्रांनो लक्षात ठेवा 1780 मध्ये तारीख होती 29 जानेवारी 1780 मध्ये, जेम्स ऑगस्ट हिकी या आयरिश व्यक्तीने इंग्रजी भाषेत सुरू केले. कोणते? द बेंगॉल गॅझेट. सुरुवात पहिले वृत्तपत्र होते. याला हिकीज गॅझेट, यालाच काय म्हणतात? हिकीन्स गॅझेट असेही म्हटले जात होते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, जेम्स ऑगस्ट हिकी. जेम्स ऑगस्ट हिकी. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचे आहे, लक्षपूर्वक पहा. प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. प्रश्न क्रमांक 12वा आहे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते होते? दर्पण. 6 जानेवारी 1832 रोजी कोणी सुरू केले? प्रश्नामध्येच प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते होते? दर्पण होते. कधी सुरू झाले? 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू झाले. ठीक आहे, तर याचं मित्रांनो कोणी सुरू केले अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईत दर्पण हे साप्ताहिक सुरू केले. यामुळे 6 जानेवारी हा जो दिवस आहे हा महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, 6 जानेवारी हा महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 13वा आहे. स्वतंत्र चळवळीत लोकजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी, स्वतंत्र चळवळीत लोकजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत सुरू केले? मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर येत असेल ना तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये 2 ते 4 सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. ह्यामध्ये लक्षात ठेवा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1881 मध्ये केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र, कोणत्या भाषेमध्ये निघत होतं? केसरी मराठीत आणि इंग्रजीमध्ये निघत होतं मराठा. ठीक आहे, हे वृत्तपत्र सुरू केले. केसरीच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणांवर कडक टीका केली. प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, मराठी. मराठी. ठीक आहे मित्रांनो, केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेतून निघत होते. हे सर्व प्रश्न रिपीटेड आहे मित्रांनो, तुमचा सराव व्हावा यासाठी हे प्रश्न घेतलेले आहे. ठीक आहे, जेणेकरून आपण काय होतं की पुढं वाचत जातो आणि मागचे काही प्रश्न जे झालेले असतात मित्रांनो ते विसरत जातो. त्यामुळे रिव्हिजन करणे हा देखील महत्त्वाचा मुद्दा असते आणि त्यासाठीच आपण अशा प्रकारचे प्रश्न ॲड करत असतो जेणेकरून तुमची रिव्हिजन पण होत राहावी आणि जुन्या प्रश्नांवर देखील सराव व्हावा. ठीक आहे, तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, दीनबंधू या सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
तर यामध्ये लक्षात ठेवा 1 जानेवारी 1877 रोजी कृष्णराव भालेराव यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले. कोणी? कृष्णराव भालेराव यांनी. कोणते वृत्तपत्र? दीनबंधू वृत्तपत्र. कधी सुरू केले? 1 जानेवारी 1877 रोजी सुरू केले. ठीक आहे. हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र होते आणि बहुजन समाजाच्या समस्या मांडणारे पहिले पत्र होते. ठीक आहे. सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र होते दीनबंधू. ठीक आहे. दीनबंधू सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र होते दीनबंधू आणि बहुजन समाजाच्या समस्या मांडणारे देखील पहिलेच पत्र होते दीनबंधू. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, कृष्णराव भालेराव यांनी हे सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 15 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकांचे प्रश्न मांडण्यासाठी 1920 मध्ये कोणते पाक्षिक सुरू केले? मित्रांनो, कोणते पाक्षिक सुरू केले अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. कधी? 1920 मधला. तर लक्षात ठेवा 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. कोणते? मूकनायक पाक्षिक सुरू केले. राजर्षी शाहू महाराजांनी या पाक्षिकांच्या प्रकाशनासाठी आर्थिक मदत देखील केली होती. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, मूकनायक. मूकनायक वृत्तपत्र कधीचं होतं? 31 जानेवारी 1920 होतं. कोणाचं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं. ठीक आहे. तर यासाठी मदत कोणी केली होती मित्रांनो? आर्थिक मदत केली होती राजर्षी शाहू महाराज यांनी यासाठी आर्थिक मदत देखील केली होती. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या मुख्य प्रशासकीय विभागात सर्वाधिक प्रमाणात खनिज संपत्तीचे साठे आढळतात? असा हा प्रश्न आहे. ह्यामध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्रातील खनिज साठे मुख्यतः पूर्व विदर्भ, नागपूर आणि चंद्रपूर. पूर्व विदर्भामध्ये नागपूर आणि चंद्रपूर परिसरात आणि दक्षिण कोकणमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात एकवटलेले आहेत. नागपूर विभागात राज्याचे सर्वाधिक खनिज क्षेत्र आढळते. नागपूर विभागामध्ये मित्रांनो सर्वाधिक खनिज क्षेत्र आढळते. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, नागपूर विभाग. प्रश्न काय होता आपला? महाराष्ट्रातील कोणत्या मुख्य प्रशासकीय विभागात सर्वाधिक प्रमाणात खनिज संपत्तीचे साठे आहेत? तर नागपूर विभागात सर्वात जास्त खनिज संपत्तीचे साठे आहेत. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर आताच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही माहिती मिस होणार नाही. पुढचे प्रश्नसंच देखील महत्त्वाचेच असणार आहे मित्रांनो, त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, त्यावर सर्व माहिती आपण अपडेट करत असतो. या क्लासची फ्री PDF देखील अपलोड करत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. महत्त्वपूर्ण प्रश्न सुरू आहेत मित्रांनो, आपला एक पण प्रश्न मिस करू नका. प्रश्न क्रमांक 17 आहे, ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रमुख खनिजांचा वापर केला जातो? ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी कोणत्या प्रमुख खनिजांचा वापर केला जातो खालीलपैकी? ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा बॉक्साईड हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खनिज आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात जांभ्या खडकाच्या प्रदेशात बॉक्साईडचे मोठे साठे आढळतात. मित्रांनो, लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात जांभ्या खडकांच्या प्रदेशात बॉक्साईटचे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात साठे आढळतात. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, बॉक्साईट. पर्याय क्रमांक सी, बॉक्साईट. ठीक आहे. ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो? तर बॉक्साईड या खनिजाचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणावर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील, मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे हा, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? हे मित्रांनो आपले भूगोल या विषयावर खनिज संपत्ती IMP टॉपिक आहे. एक पण प्रश्न यातला मिस करू नका. हा IMP टॉपिक आहे खनिज संपत्ती. प्रत्येक परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न ठेवलाच असतो यावर, त्यामुळे प्रश्न लक्ष देऊन पहा, लक्षात ठेवा आणि तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला. तर यामध्ये लक्षात ठेवा चंद्रपूर जिल्हा हा दगडी कोळशांसाठी प्रसिद्ध असून बल्लारपूर येथे उत्कृष्ट दर्जाच्या दगडी कोळशाच्या खाणी आहेत. कुठे आहे? बल्लारपूर येथे उत्कृष्ट दगडी कोळशाच्या खाणी आहेत. हा कोळसा प्रामुख्याने औष्णिक विद्युत केंद्रात वापरला जातो. मित्रांनो लक्षात ठेवा दगडी कोळसा प्रामुख्याने कशामध्ये? औष्णिक विद्युत केंद्रामध्ये प्रामुख्याने वापरला जातो.
तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए दगडी कोळसा. बल्लारपूर हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे तर दगडी कोळशाच्या. कुठे येते हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते. ठीक आहे, बल्लारपूर ठिकाण दगडी कोळशाच्या खाणीसाठी फार प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे पोलाद उद्योगामध्ये लोहखंडाचे. प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पोलाद उद्योगामध्ये लोखंडाचे शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिजाचा वापर प्रामुख्याने केला जातो. ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवा मॅंगनीजचा मुख्य वापर लोह पोलाद उद्योगात केला जातो. महाराष्ट्रात नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात तसेच दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॅंगनीजचे साठे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी मॅंगनीज. पर्याय क्रमांक बी मॅंगनीज. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे महाराष्ट्रात अतिउच्च दर्जाचे लोह खनिज साठे प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या टेकड्यांमध्ये आढळतात. प्रश्न फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात अतिउच्च दर्जाचे लोह खनिज ठीक आहे प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या टेकड्यांमध्ये आढळतात. कुठे आढळतात तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळतात, परंतु कोणत्या टेकड्यामध्ये आढळतात असा हा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड टेकड्या लोह खनिजांच्या साठ्यांसाठी अत्यंत समृद्ध मानले जातात. ठीक आहे, येथे हेमॅटाइट प्रकारच्या लोह खनिजाचे प्रमाण जास्त आहेत. हेमॅटाइट प्रकारच्या लोह खनिजाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहेत. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी सुरजागड टेकड्यामध्ये. मित्रांनो, सुरजागड टेकड्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचे प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आढळतात. प्रश्न क्रमांक 21 आहे महाराष्ट्रात भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला. तर मित्रांनो, चालू झालेले आहेत आपले अर्थशास्त्र या विषयावर प्रश्न. अर्थशास्त्रामधील महत्त्वाचा घटक आहे उद्योग या घटकावर प्रश्न आलेलेच आहेत परीक्षेमध्ये. रिपीटेड प्रश्न झालेले आहेत, सर्वच्या सर्व IMP आहेत. ठीक आहे, नोट करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. बघूया याचं सविस्तर विवेचन. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकाराने आणि धनंजयराव गाडगीळ यांच्या सहकार्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे आशियातील पहिली यशस्वी सहकारी साखर कारखाना सुरू झाला. आशियातील पहिला यशस्वी सहकारी साखर कारखाना सुरू झाला. ठीक आहे, कुठे सुरू झाला? अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला, प्रवरानगर येथे झाला. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए प्रवरानगर लोणी या ठिकाणी. तर महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखाना मित्रांनो महाराष्ट्रातील आणि भारतातीलही आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्ये सुरू झाला. कोणत्या ठिकाणी? प्रवरानगरमध्ये सुरू झाला. कोणत्या जिल्ह्यामध्ये? अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू झाला. ठीक आहे, तर अहमदनगरचे नाव बदलून कोणते ठेवण्यात आलेले आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आत्ताच सांगा. बघूया तुमचा अभ्यास किती झालेला आहे तर मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळची स्थापना कधी झाली? तर 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC ची स्थापना झाली. याचे मुख्य उद्दिष्ट काय होते मित्रांनो? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियोजित औद्योगिक वसाहती स्थापन करणे हे होते. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी 1 ऑगस्ट 1962. 1 ऑगस्ट 1962. ठीक आहे, MIDC ची स्थापना 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली. प्रश्न क्रमांक 23 आहे कापूस उत्पादक प्रदेशात कापड गिरण्यांचे केंद्रीकरण होणे हे उद्योगाच्या स्थानिकीकरणाचा कोणत्या घटकाचे उदाहरण आहेत? ठीक आहे, प्रश्न एक वेळा परत वाचून दाखवतो, तुम्हाला थोडा हार्ड जात असेल हा प्रश्न. तर लक्षात ठेवा कापूस उत्पादक प्रदेशात कापड गिरण्यांचे केंद्रीकरण होणे हे उद्योगाच्या स्थानिकीकरणाच्या कोणत्या घटकाचे उदाहरण आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा सुती कापड उद्योग हा प्रामुख्याने कच्च्या मालावर कापूस आधारित असतो, म्हणून हा उद्योग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्रात किंवा बंदराच्या सोयीनुसार वाहतूक केंद्रावर अधिक केंद्रित होतो. ठीक आहे,
तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, कच्च्या मालाची उपलब्धता. कोणत्या घटकाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, कच्च्या मालाची उपलब्धता या घटकाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतामध्ये नवीन आर्थिक धोरण LPG उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. LPG म्हणजेच काय? उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण कधी स्वीकारण्यात आले? हा प्रश्न आहे. IMP प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, 24 जुलै 1991 रोजी तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव आणि अर्थमंत्री कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात नवीन औद्योगिक व आर्थिक धोरण जाहीर करून परदेशी गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळे झाले. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, 1991. 1991 पासून LPG धोरण स्वीकारण्यात आले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला 25 आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा म्हणजेच कोणता? MSMED ॲक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर लक्षात ठेवा, भारतात MSME क्षेत्रात सर्वाधिक आणि त्यांच्या वर्गीकरणासाठी 2 ऑक्टोबर 2006 रोजी मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ॲक्ट लागू करण्यात आला. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 2006. पर्याय क्रमांक सी, 2006. जर तुम्हाला MSMED चा फुल फॉर्म विचारला मित्रांनो, तर तो होईल मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ॲक्ट. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणते ऊर्जा स्त्रोताचे उदाहरण हे पारंपरिक किंवा नूतनीकरणक्षम ऊर्जेचे आहे? ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत ही नूतनीकरण म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे जी कधीही संपुष्टात येत नाहीत आणि पर्यावरणाला हानीही पोचवत नाही. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत हे अपारंपरिक ऊर्जेचे उदाहरण आहेत. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, सौर ऊर्जा. सौर ऊर्जा. ठीक आहे मित्रांनो. सौर ऊर्जासोबतच पवन ऊर्जा आणि जलविद्युत देखील कशाचे उदाहरण आहे? अपारंपरिक ऊर्जेचे उदाहरण आहे. कधीही संपुष्टात येणार नाही. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू हे संपुष्टात येऊ शकतात, परंतु हे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत हे संपुष्टात येणार नाही. त्यामुळे हे अपारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 आहे, तारापूर अणुविद्युत केंद्र हे भारतातील पहिले व्यावसायिक ऊर्जा केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न फार महत्त्वाचा, एक वेळा वाचून दाखवतो. तारापूर अणुविद्युत केंद्र आणि भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ह्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, फार महत्त्वाचा पॉईंट आहे. 1969 मध्ये सुरू झालेले तारापूर अणुविद्युत केंद्र पूर्वी ठाणे जिल्ह्यात होते, मात्र 1 ऑगस्ट 2014 रोजी झालेल्या जिल्हा विभाजनानंतर ते आता पालघर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे. ठाणेपासून पालघर जिल्हा वेगळा झाला. कधी झाला? 1 ऑगस्ट 2014 रोजी झाला. ठीक आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, पालघर. पर्याय क्रमांक बी, पालघर. सुरुवातीला ठाणेमध्ये होते, पालघर वेगळा झाला ठाणेमधून. कधी झाला? 1 ऑगस्ट 2014 रोजी झाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28 आहे. तर मित्रांनो, विज्ञान या विषयावर प्रश्न सुरू आहेत. विज्ञानमधील ऊर्जा IMP टॉपिक घेतलेला आहे आपण आजचा. ऊर्जा या घटकावर हे प्रश्न घेत आहोत. हे तुम्ही कमेंट करून सांगत असता मित्रांनो की या घटकावर पुढचे प्रश्न घ्या, तर त्यानुसार आपण पुढच्या क्लासमध्ये ते घटक ॲड करत असतो. तुमच्या कमेंटलाच मान देऊन आपण हे घटक घेतलेले आहेत. तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की पुढच्या क्लासमध्ये कोणत्या विषयावर जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे, आपण त्या विषयावर पुढच्या क्लासमध्ये नक्कीच ॲड करू. ठीक आहे मित्रांनो. बघूया महत्त्वपूर्ण प्रश्न. प्रश्न क्रमांक 28 आहे, वाहत्या पाण्याच्या गतीज ऊर्जेचा वापर करून जलविद्युत निर्माण करताना शेवटी ऊर्जेचे रूपांतर कशात होते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. जलविद्युत केंद्रात वाहत्या पाण्याचा वापर करून टर्बाइन फिरवले जाते, ज्यामुळे पाण्याच्या गतीज ऊर्जेचे रूपांतर जनरेटरच्या सहाय्याने विद्युत ऊर्जेमध्ये होते. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, विद्युत ऊर्जा. पर्याय क्रमांक बी, विद्युत ऊर्जा. प्रश्न क्रमांक 29 आहे,
सूर्यप्रकाशाचे थेट विजेमध्ये रूपांतर करण्यासाठी सौर पॅनलमध्ये प्रामुख्याने कोणत्या अर्धवाहकांचा वापर होतो? कोणत्या अर्धवाहकांचा वापर होतो? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, सौर घटांमध्ये सोलर सेलमध्ये सिलिकॉनचा वापर होतो. सूर्यप्रकाश सिलिकॉनवर पडल्यावर त्यातील इलेक्ट्रॉन गतिशील होतात आणि मित्रांनो फोटो व्होल्टाईल प्रभावाद्वारे थेट वीज निर्माण होते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिलिकॉन. पर्याय क्रमांक बी, सिलिकॉन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, बायोगॅस किंवा गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता ज्वलनशील वायू सर्वाधिक प्रमाणात आढळतो? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, आजच्या क्लासमधला हा 30वा प्रश्न आहे, आपला शेवटचा प्रश्न आहे. सोबतच अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. मित्रांनो, तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करा. ह्यामध्ये लक्षात ठेवा, बायोगॅसमध्ये प्रामुख्याने 55% ते 65% मिथेन CH4 वायू असतो, जो एक उत्तम आणि धूररहित घरगुती ज्वलनशील इंधन वायू म्हणून ओळखला जातो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिथेन. पर्याय क्रमांक ए, मिथेन. ठीक आहे. आता मित्रांनो, तुम्ही मला सांगा की पुढच्या क्लासमध्ये कोणत्या विषयावर प्रश्न घ्यायचे, ते मी त्या विषयावर तुमचे महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार. आणि व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. लाईकची कंजूसी करू नका मित्रांनो, तुमच्या एका लाईकमुळे देखील मला प्रोत्साहन मिळते. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सांगत चला मला प्रश्नाचे उत्तरं, सोबतच कोणत्या विषयावर प्रश्न घ्यायचे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा महत्त्वपूर्ण क्लास शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या सिरीजची माहिती होईल. मित्रांनो, हे 30 प्रश्नसंचांपैकी आजचे आपले 25 महत्त्वाचा प्रश्नसंच समाप्त झालेला आहे. अजून आपले 5 प्रश्नसंच यापुढचे राहिलेले आहेत. मित्रांनो, या अगोदरचे जर तुम्ही प्रश्नसंच बघितले नसेल तर आत्ताच 24 प्रश्नसंच सर्वच्या सर्व आत्ताच आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या. मित्रांनो, सर्वच्या सर्व महत्त्वाचे प्रश्नसंच आहे. IMP टॉपिकवर घेतलेले आपण सर्वच्या सर्व महत्त्वाचे प्रश्नसंच आहे. तुम्हाला MPSC पॅटर्ननुसार कसे प्रश्न येतात याची पूर्णच्या पूर्ण आयडिया येऊन जाईल. मित्रांनो, सर्वच्या सर्व प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या टाईमला जास्तीत जास्त यामधून तुमच्या नोट्समधून अभ्यास करता येईल. ठीक आहे. वेळ वाया जाणार नाही आणि जास्तीत जास्त तुमचा अभ्यास देखील होईल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या प्रश्नसंचामध्ये, प्रश्नसंच 26व्यामध्ये. या अगोदरचा प्रश्नसंच बघून घ्या. सोबतच मित्रांनो, एक भूगोल विषयावर देखील मी क्लास अपलोड केलेला आहे. ते 25 प्रश्न मित्रांनो महत्त्वाचे घेतलेले आहे, स्पेशल भूगोल या विषयाचे, जे तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबतच तुमच्या चॅनलवर जाऊन देखील तो क्लास बघू शकता. तर भेटूया मित्रांनो प्रश्नसंच 26मध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, सातत्य ठेवा. जय हिंद, धन्यवाद. लाईक करत चला. ठीक आहे.